नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आजपर्यंत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या बरोबर सोलापूर शहरातील पेठांचा, चौकांचा इतिहास आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न विविध व्हिडिओंच्या माध्यमातून मी केलेला। खरं तर कोणत्याही शहराच्या समृद्धीमध्ये, वैभवामध्ये महत्त्वपूर्ण असणारी अशा प्रकारची एक गोष्ट म्हणजे त्या शहराचा, नगराचा असलेला सांस्कृतिक अशा प्रकारचा इतिहास। आणि त्या कोणत्याही शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी अशा प्रकारची गोष्ट म्हणजे त्या शहरामध्ये असणारी नाट्यगृह असतील, चित्रपटगृह असतील, क्रीडांगणं असतील किंवा अनेक प्रकारच्या बागा असतील, अशा विविध गोष्टी या त्या शहरातील नागरिकांच्या मनोरंजनाच्या करता म्हणून महत्त्वपूर्ण अशा असणाऱ्या आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या अशा प्रकारच्या अशा या वास्तू असतात। हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा उद्देश म्हणजे सोलापूर शहरातील एक ख्यातनाम अशा प्रकारच्या थिएटरचा किंवा टॉकीजचा झालेला असतं। प्रभात टॉकीज या नावाने सोलापूरकरांना परिचित असणारं एक अतिशय सुप्रसिद्ध अशा प्रकारचं मराठी चित्रपटांचं माहेरघर मानलं जाणारं अशा प्रकारचं हे टॉकीज चित्रपटगृह हे नुकतंच बंद झालं। आणि या बंद होण्याबरोबर सोलापूर शहरातील एकूणच शहराची ओळख जी गिरणगाव म्हणून होती, कामगारांचं शहर म्हणून होती, आणि या गिरणगावामध्ये 5 मोठ्या असणाऱ्या कापड गिरण्या, हँडलूम, पॉवरलूम, सूत गिरण्या, त्याबरोबर विडी कामगार अशा या गिरण्यांमधून कापड व्यवसायाच्या उद्योगांमधून काम करणारे कामगार आणि या कामगारांचं असणारं हे शहर, शारीरिक कष्टाची कामं करणाऱ्या या कामगारांना त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी म्हणून अनेक चित्रपटगृह या सोलापूर शहरामध्ये उघडली गेली। स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच एक चित्रपटगृहांच्या निर्मितीचा एक मोठा इतिहास हा या सोलापूर शहराला आहे। शंकरराव भागवत यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलं मल्टीप्लेक्स हे सोलापूरमध्ये उभं केलं। चित्रमंदिर, छायामंदिर, कला मंदिर, उमा मंदिर अशी 4 चित्रपटगृहे एकाच आवारामध्ये त्यांनी उभी केलेली होती। याशिवाय मीना, आशा, शारदा, कल्पना, प्रभात ही सगळी चित्रपटगृह ही मुरारजी पेठेमध्ये असणारी चित्रपटगृह होती। त्याशिवाय आणखीही चित्रपटगृह सोलापूर शहरामध्ये त्या कालखंडामध्ये निघाली। त्याच्यामध्ये नवी पेठेमध्ये असणारं लक्ष्मी थिएटर असेल, माणिक चौकात असणारं गणेश चित्रपटगृह असेल किंवा गणपती घाटाला लागून असणारं पूर्वीचं सेंट्रल किंवा नंतर शालीमार म्हणून ओळखलं जाणारं चित्रपटगृह असेल, ही सगळी चित्रपटगृह ही हिंदी, मराठी चित्रपटांच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करणारी अशा प्रकारची होती। पूर्व भागामध्ये तेलुगू भाषिक रसिक मोठ्या प्रमाणावर होते आणि चित्रपटांची अतिशय वेड असणारी अशी ही माणसं, त्यामुळे तेलुगू चित्रपट हे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाहिले जायचे। कन्ना चौकामध्ये पद्मा टॉकीज असेल, जेल रोड पोलीस स्टेशनच्या जवळ असणारं श्रीनिवास टॉकीज असेल, अशोक चौकामध्ये असणारं गेंटाईल टॉकीज असेल किंवा आकाशवाणी केंद्राजवळ असणारं लक्ष्मीनारायण थिएटर असेल, अशी अनेक चित्रपटगृह ही सोलापूर शहरामध्ये त्या कालखंडामध्ये निर्माण झाली। दुर्दैवाने या सगळ्या चित्रपटगृहांमधील आता केवळ लक्ष्मीनारायण टॉकीज आणि त्याबरोबरच उमा मंदिर ही 2 चित्रपटगृहे आणि त्याच्या बरोबरीने सुरू असलेलं प्रभात चित्रपटगृह अशी 3च जुनी चित्रपटगृह ही चालू होती। बाकीची सगळी चित्रपटगृह ही बंद पडली। सिंगल स्क्रीनची जे थिएटर्स आहेत ते हळूहळू बंद पडत गेली आणि त्याच्या ठिकाणी मल्टीप्लेक्स उभारली गेली। आणि आता प्रभात नावाचं एक अतिशय जुनं असणारं चित्रपटगृह हे बंद झालं। सर्वच सोलापूरकरांच्या या प्रभात थिएटर्सशी
जोडलेल्या अनेक अशा प्रकारच्या आठवणी आहेत. 1936 साली हिराचंद रावजी गांधी यांनी जमना नावाचं चित्रपटगृह सुरू केलेलं होतं. या चित्रपटगृहामध्ये संत तुकाराम हा पहिला चित्रपट हा त्या काळामध्ये प्रदर्शित झालेला होता. आणि पुढे मग गांधींकडून कलगोंडा पाटील यांनी हे थिएटर विकत घेतलं. त्याचं नाव पुढे बदलून प्रभात टॉकीज हे नाव ठेवण्यात आलं. आणि प्रभात टॉकीज हे मराठी चित्रपटगृहाचं माहेरघर बनलं. सोलापूरमध्ये मराठी चित्रपट लागण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हिंदी चित्रपटांना इतर थिएटर्समध्ये जास्त संधी असायची, परंतु मराठी चित्रपट म्हटले की प्रभात टॉकीजला हे चित्रपट लागायचे. हास्य सम्राट असणाऱ्या आणि लोकांच्या जनमनावर, ग्रामीण भागातील शहरी भागातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या दादा कोंडकेंचे अनेक चित्रपट, त्याच्यामध्ये पांडू हवालदार, रामराम गंगाराम, तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथे गुदगुल्या, एकटा जीव सदाशिव, आली अंगावर, मुका घ्या मुका, आंधळा मारतोय डोळा, असे अनेक चित्रपट हे प्रभात थिएटरमध्ये रौप्य महोत्सवी बनले आणि त्यांनी इथल्या रसिकांचं मनोरंजन केलं. याशिवाय सासूरवाशीन असेल, सतीचं वाण, धूमधडाका, हमाल दे धमाल, माहेरची साडी अशा अनेक इतर मराठी चित्रपटांनी देखील इथे रौप्य महोत्सव साजरा केला. राजश्री प्रोडक्शनचे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असेल, हम आपके हैं कौन असेल, हम साथ साथ हैं असेल, असे अनेक चित्रपट सगळे राजश्री प्रोडक्शनचे प्रभात थिएटरमध्ये लागले आणि त्यांनी रौप्य महोत्सव साजरा केला. याशिवाय शराबी, मवाली, नमक हलाल, कसम पैदा करने वाले की, पाताल भैरवी आणि अनाडी, राजा हिंदुस्थानी, नागिन, तुमसा नहीं देखा असे अनेक चित्रपट हे इथे रौप्य महोत्सवी ठरले. खरं तर अलीकडील काळामध्ये बाहुबली असेल, बाहुबली 2 असेल, हे सगळे चित्रपटाने अशा अनेक चित्रपट या चित्रपटगृहामध्ये लोकांनी पाहिले आणि या चित्रपटगृहाशी असणाऱ्या अनेक अशा प्रकारच्या आठवणी सोलापूरकरांच्या या प्रभात टॉकीज बंद होतंय म्हटल्यानंतर मनामध्ये दाटून आल्या. खरं तर कल्पना टॉकीज असेल किंवा चित्रमंदिर असेल किंवा पद्मा टॉकीज असेल किंवा छाया असेल, इतर बहुतेक सगळीच्या सगळी आशा असेल, मीना असेल, ही टॉकीजेस बंद झाली आणि सिंगल स्क्रीन सगळे टॉकीजेस बंद होत असताना प्रभात सारखं एक चित्रपटगृह अजून चालू आहे याचा एक आनंद, याचं एक समाधान सोलापूरकरांना होतं. अनेकांच्या अनेक आठवणी या चित्रपटगृहाशी निगडीत आहेत आणि त्याच्यामध्ये सिंगल स्क्रीनवर लागणारे चित्रपट, टाळ्यांचा शिट्ट्यांचा होणारा गजर, त्यानंतर मुक्तपणे पैशांची होणारी उधळण आणि लोकांनी आपण खर्च केलेल्या तिकिटापेक्षा अधिक पैसे या चिल्लरमधून गोळा केले अशा आठवणींबरोबर माहेरच्या साडीसारख्या चित्रपटाच्या आठवणी, जिथे लोकांनी हृदया रडल्या आणि इतकंच नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबायचं आणि रात्रीचं शोचं तिकीट मिळायचं, डबे घेऊन येऊन त्याच आवारात स्त्रिया बसायच्या, असा अनेक अनुभव, अनेक संस्मरणीय अशा प्रकारच्या आठवणी या चित्रपटगृहाशी जोडल्या गेलेल्या होत्या. आणि आज हे चित्रपटगृह बंद होत आहे. सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक मैलाचा दगड, एक आणखी चिरा हा ढासळतोय आणि मल्टिप्लेक्सच्या जमान्यामध्ये आपण जातोय जिथे ती पूर्वीची मजा नाही, तो पूर्वीचा गोंधळ नाही, ते पूर्वीचे कटआउट्स नाहीत ना, त्यांना पहिल्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचा पहिला शो बघण्यासाठीची लोकांची असणारी आतुरता जी आहे, ब्लॅकनं तिकीट काढून का होईना मी पहिल्या दिवशीच पाहीन असं म्हणणारे फॅन्स, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू काळाच्या ओघात हरवत चाललेल्या आहेत. आणि म्हणून कालाय तस्मै नमः असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय तुमच्या आमच्या पुढे कोणापुढे हे नाही. कदाचित ते उद्या मोठी इमारत उभे तर ते आणखी मल्टिप्लेक्स उभे राहतील, परंतु प्रभातच्या आठवणी अनेक प्रकारच्या सहकुटुंब चित्रपट पाहिल्याच्या, विवाहानंतर पहिल्यांदा जाऊन एकत्रित चित्रपट पाहिल्याच्या, कुटुंबासह मित्रमैत्रिणींसह चित्रपट पाहिल्याच्या,
अशा अनेक वेगवेगळ्या आठवणी निश्चितच सोलापूरकरांच्या मनामध्ये आज रुंजी घालतायत, दाटून येत आहेत आणि एक सांस्कृतिक क्षेत्रातील एक चिरा आणखी ढासळला आणि प्रभात थिएटर बंद होत आहे. प्रभात संबंधीचा एक छोटासा हा व्हिडिओ करावा आणि लोकांपर्यंत माझ्या स्वतःच्या भावना पोहोचवाव्यात यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला जर तो आवडला तर नक्की आपण तो शेअर करावा आणि इतरांपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद.